अहिल्यानगर जिल्ह्यातील भोंदूबाबांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली असून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। खरात या भोंदूबाबाचा पर्दाफाश करून कायदेशीर चौकटीत सखोल तपास करत कारवाई करण्यात आल्याने अनेक भोंदूबाबांचे धाबे दणाणले आहेत। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन मानव अधिकार सर्वांसाठी यांच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह त्यांच्या विशेष पथकाच्या सतर्क व अभ्यासू कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले। खरा बाबा आहे तो पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये चर्चेला जात आहे आणि खरं तर हे उघडकीस सांगलं आपल्या नगर जिल्ह्याच्या पोलीस खात्याने आपल्याला अभिमान आहे। आपले जे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथजी वाकचौरे साहेब आहे यांनी फार व्यवस्थित ते प्रकरण हाताळलं आणि नंतर गुन्हा दाखल केला। त्या प्रकरणातलं गांभीर्य ओळखून मग पुढची पावलं उचलली। खरं तर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आनंद विखे साहेब यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने साहेब आपलं खास अभिनंदन करतोय। असे खरात बाबा अनेक गल्ली बोळात खरात बाबा आहेत आणि इतका सोपा धंदा आहे, पाया पडून लोक पैसे देते आणि हा शासनाने आता आम्ही पहिल्यापासून या कार्यात आहे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला साहेब। तो कायदा कागदावरच राहता कामा नये, खरोखर जी गल्ली बोळामध्ये जी बाबा लोक आहे त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना धडा शिकवावा, म्हणजे गोवाबाजी कुठेतरी थांबवलं नाही तर मग हे असेच प्रकार वाढत जाऊ नये हीच आपल्याला या निमित्तानं विनंती आहे। संघटनांच्या वतीने बोलताना प्रतिनिधींनी सांगितले की जिल्ह्यातील गल्लोगल्ली सुरू असलेल्या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी अशाच प्रकारच्या कडक कारवाया सातत्याने व्हाव्यात, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील फसवणूक थांबवावी अशी ठाम मागणी करण्यात आली। आज अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथजी वाकचौरे यांनी एक कौतुकास्पद जे काम केलेलं आहे। एक खरात बाबा म्हणून जे भोंदूबाबागिरी करणारे जे होते, महिलांवर त्यांनी अत्याचार केला, या प्रकरणामध्ये त्यांनी सखोल चौकशी करून कारवाई केलेली आहे। त्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच मानव अधिकार संघटना व पत्रकार इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघ यांच्या वतीने त्यांचा एक सत्कार करण्यात आला। त्याच पद्धतीने जनतेला एक आव्हान देखील करण्यात येतं आहे का अशा भोंदूबाबा असतील किंवा अशा काही घटना घडत असतील, काही अत्याचार होत असतील तर आपण गप्प न बसता याला वाचा फोडण्यासाठी संबंधित अधिकारी किंवा अंधश्रद्धा निर्मूलनचे अधिकारी जे आपल्या आसपास असतील त्यांचे संपर्क करावा व त्यानंतर या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असं या ठिकाणी ग्वाही देतो व वाकचौरे साहेबांनी जे कार्य केलं त्यांना शुभेच्छा देतो। पोलिसांनी असेच कार्य कायमस्वरूपी करावे हे देखील ईश्वरचरणी प्रार्थना करून शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत। आता नुकतेच आपले अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब यांनी नाशिक खरात प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि संपूर्ण ते बिभत्स प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलं। दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचे या प्रकारचे प्रकार घडतात। माझी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की शासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं काम करते। वाकचौरे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी त्यांच्या स्तरावरती काम करतात, कुठं दिसलं की त्याच्यावरती धडक कारवाई करतात, कुठल्याही हस्तक्षेपाला न जुमानता ही कारवाई करतात। पण आपलंही काम आहे की कुठं गल्लीबोळामध्ये कुठं काही असं जर विचित्र प्रकार आपल्याला दिसला, नजरेस आला तर तो अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यामार्फत तो या यंत्रणेपर्यंत येणं म्हणजे त्याला वाचा फुटेल आणि शासकीय यंत्रणा सुद्धा पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं काम करतील असं एक सर्वसामान्य जनतेला माझं एक आव्हान आहे। वंदना गोरख गायकवाड, आम्ही इथं ॲडिशनल ऑफिसला आलेलो आहे। मानव अधिकार संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती दोन्हीच्या वतीने आपले सोमनाथ वाकचौरे साहेब आहेत त्यांचा सत्कार करायला आलो। त्यांनी खरात बाबाचा भांडाफोड केला आणि खरात बाबांनी अनेक महिलांवर अत्याचार केला, त्यांना लुटलं। तर आपलं सोमनाथ वाकचौरे सरांनी खूप चांगलं काम केलं, आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे याच्यात आणि असंच कार्य
आपल्या अधिकाऱ्यांनी आणि आपण पण सर्वांनी मिळून अशा लोकांचा भांडाफोड करायला पाहिजे. त्यानंतर मग कोणी आपल्याला असं फसवणार नाही, कोणत्याही लेडीजला फसवणार नाही. यावेळी असलम बिन साद, संस्थापक अध्यक्ष, पत्रकार संपादक संघ व महाराष्ट्र समन्वयक ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन, देवीदास देसाई, माजी जिल्हा संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रा. गोरख बाराहते, इनायत अत्तार, संपादक KNH न्यूज, अमोल साबणे, विशाल शिरसाट, अमोल शिरसाट, वंदना गायकवाड, रज्जाक पठाण, कुमारी भार्गवी गायकवाड, बाबासाहेब भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की शहरातील अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याच्या चर्चा असल्या तरी तक्रारी पुढे येत नाहीत, त्यामुळे विलंब होतो. नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन तक्रार किंवा माहिती द्यावी, पोलीस प्रशासन त्यावर तात्काळ कारवाई करेल. या कार्यक्रमात श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा नसावी असा संदेश देत समाज प्रबोधनावरही भर देण्यात आला. उपस्थितांनी अधिकाऱ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समाजहितासाठी अशाच कठोर आणि प्रभावी कारवाया सुरू राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.